दंडवत प्रणाम बाबा. दंड देवरक्ष देवरक्ष. बाबा नमस्कार. हा मी गिरणा फिल्म यूट्यूब चॅनलकडून आलोय. बर आपल्या अनुभवपंथी या कार्यक्रम मी बरेचपैकी माझ्या चॅनलला टाकत असतो. बर बर. आणि आज मला जी गुरुपौर्णिमेची आठवण अचानक आली. हो आणि माझ्याबरोबर जे सर आहेत माझे चॅनलचे मॅनेजर, हो त्यांनी मला सांगितलं की सर आज महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कणाशीला आपण जाऊया आणि तिथं दर्शन पण घेऊ. हो आणि लगेच मला तुमची आठवण आली. हो 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 आणि मी म्हटलं की चला बाबांना जाऊन भेटू आणि हे जे आपला महिमा आहे इथली हो कणाशीची, याबद्दल आजचं महिमाबद्दल जाणून घेऊ. जे चक्रधर स्वामीचं जे इथं कारकिर्दी झालेली, आणि त्याशिवाय जी आज गुरुपौर्णिमा म्हणजे त्याचं महत्त्व मला तुमच्याकडून, माझे जे सबस्क्रायबर आहेत, नॉन सबस्क्रायबर आहेत, हे जे माझे प्रेक्षक वर्ग आहे, त्यांना मला जाणून द्यायचे, म्हणजे एक प्रसाद रूपाने द्यायचं आहे. तर आजचे जे गुरुपौर्णिमाचे जे आहे ते काय म्हणतात दाड वगैरे, त्याबद्दल तुम्ही सांगा आम्हाला, आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना. बर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. सुमारे 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं जे महाराष्ट्र परिभ्रमण सुरू होतं, त्यामध्ये गोदावरीच्या काठावर असलेल्या कानड भालगावावरून स्वामींची इच्छा झाली की गिरणा काठावर जावं, आणि तिथून स्वामी वेरूळ, कन्नड, हातूर, सायगावान, वाघडी मार्गे कणाशीला आले. मागून विदर्भातून काही 13-14 लोक स्वामीच्या दर्शनासाठी कानड भालगावला गेले. तिथे माहिती मिळाली की स्वामी तिकडे वेरूळकडे गेले. तिथून माहिती मिळाली की स्वामी कन्नडला गेले. कन्नडला माहिती मिळाली स्वामी सायगावला गेले. सायगावला पोहोचले. तिथं माहिती मिळाली वाघळीला गेले. आणि जेव्हा वाघळीला आले तेव्हा समजलं की कणाशीला गेले. आणि त्या ठिकाणी महादायसांनी प्रतिज्ञा केली की आज स्वामीचं दर्शन झाल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही. त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रप्रभू गावाच्या दक्षिणेला असलेल्या मळ्यामध्ये नेमके सकाळच्या वेळी येऊन पोहोचलेले होते. आणि स्वामींनी इथे थांबण्याचा निश्चय केला. आणि मागून सगळी भक्तमंडळी आली, त्यांचं भेट झाली. आणि मग या ठिकाणी ही ब्राह्मणाचं घर होतं. ब्राह्मणाने स्वामींना विनंती केली की आपण माझ्या घराला आपला चरणस्पर्श करावा. स्वामी सांगितले की आम्ही सायंकाळच्या वेळी येऊ. त्याप्रमाणे स्वामी सायंकाळच्या वेळी ब्राह्मणाच्या घरी आले. त्या ब्राह्मण दाम्पत्यानं स्वामींचे यथासांग पूजा विधी, स्वागत, आदर सत्कार केला, भजन पूजन केलं, सेवा दास्य केलं. त्यामुळे स्वामी प्रसन्न झाले. आणि सकाळी प्रस्थान करत असताना स्वामी म्हणाले की आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो आहोत, काही तुम्ही मागा. तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं की देवा, अगर आता आपण जर प्रसन्न झालाच आहात तर मला घराच्या कोपऱ्यामध्ये सुनेच्या हातानं ताक भात किंवा ताक आंबील धान्यापासून बनवलेला पदार्थ मिळावा. स्वामींनी तथास्तु सांगितलं. म्हणजे घर चांगलं असावं, सून मुलगा असेल तेव्हा सून येईल, आणि सेवाभावी सून असावी. ताक म्हणजे दुधापासून, दही दह्यापासून ताक म्हणजे गाई म्हशी, आणि गाई म्हशीपासून दूध, आणि धान्य म्हणजे शेती. या सगळ्या गोष्टी मागितल्या. स्वामी तथास्तु म्हणाले. स्वामीची या ठिकाणी प्रस्थान झालं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये या भूमीमध्ये, कारण ही भूमीचं अत्यंत महत्त्व मानलं जातं. काही जुन्या काव्य निर्माण करताना काही काव्य तयार केली की 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी, 11वा खंड कणाशी. 11वा खंड आहे. अशी म्हणजे काशीच्या तुल्य हे स्थान मानलं गेलेलं आहे. अशी महिमा या कणाशीचे सांगितले की 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी आणि 11वा खंड कणाशी. आणि अशी म्हणजे जुन्या लोकांची परंपरेची धारणा. आणि त्यामुळे आमच्या पूर्व आचार्यगण त्यांनी या ठिकाणी आश्रम बांधून राहू लागले. आता इथे मी माझ्याकडे ज्या गादीची सेवा, या गादीचे माझ्याकडं अगोदरचे 9-10 पिढ्यांपूर्वीचे गादी पुरुष त्यांनी या ठिकाणी आश्रम निर्माण केला. आणि ते या ठिकाणी वास्तव्य करू लागले. त्यासोबतच
दुसरे ही दर्यापूरकर पिढीचे एक बाबा, त्यांनी या ठिकाणी दर्यापूरकर बाबांनी पंजाबी दर्यापूरकर बाबा त्यांनी या ठिकाणी आश्रम निर्माण केला आणि ते या ठिकाणी वास्तव्य करू लागले. आता गुरुपौर्णिमेचा संबंध कसा की श्री चक्रधर स्वामी जेव्हा गुजरातमधून आपल्या राज्यवैभवाचा त्याग करून वृद्धपूर अमरावती त्या ठिकाणी पोहोचले, तर त्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू तिथे निवास करीत होते. त्यांच्यापासून त्यांना निमित्त करून श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि त्या क्षणापासून श्री चक्रधर स्वामी हे श्री गोविंद प्रभूंना गुरु मानत होते. पुढे स्वामींचा भक्त परिवार तिथं श्री गोविंद प्रभूच्या दर्शनाला जात असे. स्वामी श्री गोविंद प्रभूची महती सांगत होते आणि मग स्वामींना मानणारा जो शिष्यवर्ग होता तो श्री गोविंद प्रभूंच्या दर्शनाला जायचा. एके दिवशी अनेक भक्तांना प्रसाद वाटत असताना साधायसा नावाची एक स्थूल शरीराची बाई होती. सगळे पटपट उठले, रागेत लागले, प्रसाद घेतला आणि ही स्थूल शरीराची असल्यामुळे हिला उठून तिथं जाईपर्यंत वेळ झाला. तोपर्यंत तो प्रसाद संपून गेलेला होता. ती मनामध्ये खंत करू लागली की मी किती अभागी आहे, मला प्रसाद मिळाला नाही. आणि मग श्री गोविंद प्रभूंनी सर्वज्ञत्वाने जाणून, तो परब्रह्म परमेश्वर आहे, त्यांनी सर्वज्ञत्वाने जाणून का हिची खंत जाणून त्यांनी आपल्या मुखामध्ये हात घातला आणि आपली हलणारी दाढ, कारण त्यांचं वय 125 वर्षाचं होतं, त्यावेळेस 125 वर्षाचं होतं. त्यांनी हलणारी दाढ काढली आणि हातावर घेतली, कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि तिला दिले, घे तुला हे प्रसाद देतो. आणि ती या परंपरेने, आमच्या आचार्य परंपरेने पूर्वापार 800 वर्षापासून ती दाढ जोपासून ठेवली. 800 वर्षापासून? 800 वर्षापासून. म्हणजे एक त्यांची प्रतिमा म्हणूनच बघितलं जातं त्याच्याकडे. हा, त्याला मूर्तिनिष्ठ प्रसाद म्हटले गेलेले. जे श्री गोविंद प्रभूंची जी मूर्ती होती त्या मूर्तीचा अवयव म्हणून मूर्तिनिष्ठ प्रसाद. आणि मग तो पंथ परंपरेने आमच्या आचार्यगणांनी तो जोपासत आणला. आजता काय मग आमचे चौथे महानुभा पंथाचे आचार्य परशुराम व्यास, त्यांच्या आजी लागत होत्या साधायसा, म्हणजे त्यांच्या आजीच्या बहीण होत्या त्या. म्हणून आपल्या बहिणीचा नातू असलेल्या परशुराम व्यासांना त्यांनी तो लहानपणी दाढेचा विशेष त्यांच्या गळ्यामध्ये बांधला होता. त्याचा परिणाम असा झाला की लहानपणीच वयाच्या 8व्या वर्षीच त्यांच्या मनामध्ये संसाराची अनासक्ती निर्माण झाली आणि प्रपंच करायचं नाही, आता संन्यास घ्यायचा अशी धारणा वयाच्या 8व्या वर्षी. जसं शंकराचार्यांनी वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेतला, तसं या परशुराम व्यासांनी वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेतला. पुढे त्यांनी ब्रह्मविद्येचं अध्ययन करून ब्रह्मविद्या शास्त्रात व्युत्पत्ती व्युत्पन्नतापूर्वक पारंगत झाल्यानंतर महानुभावपंथीय परंपरेने त्यांना आचार्य केले. या पंथ परंपरेचे महानुभाव पंथाचे ते चौथे आचार्य मानले जातात. जेव्हा त्या साधायसांकडे तो विषय परत आला, त्या साधायसा जेव्हा वार्धक्य अवस्थेत होते, शेवटच्या अवस्थेमध्ये होता, तेव्हा त्यांनी विचार केला की आता माझ्याकडे हे श्री गोविंद प्रभूंनी दिलेला हा जो विशेष आहे, हा विशेष आता मला कोणतरी जबाबदार व्यक्तीकडे सुपूर्द केला पाहिजे, हा कायमस्वरूपी पुढे चालेल. आणि म्हणून योगायोगानं आपले नातू आज आचार्य आहेत, आपल्या बहिणीचे नातू आचार्य आहेत, म्हणून त्यांनी परशुराम व्यासांना निरोप पाठवून बोलावून घेतला आणि सांगितलं की आता तुम्ही माझे नातू नाही किंवा माझ्या बहिणीचे नातू समजून मी नाही, तर तुम्ही महानुभाव पंथाचे आचार्य समजून माझ्याकडे श्री गोविंद प्रभूंनी दिलेला हा दाढेचा विशेष मी तुमच्या सुपूर्द करते. आणि हा पुढेही जे जे कोणी साधक नमस्कार करू इच्छितील त्यांना नमस्कार करण्यासाठी तुम्ही हा, म्हणजे ही महिमा पुढे अशी चालणार द्या. हा, असं तो परंपरागत आला. आता योगायोग असा की श्री चक्रधर स्वामींचे श्री गुरु गोविंद प्रभू, आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामींचे गुरु श्री चक्रधर स्वामींचं एका नयनाल बाबा स्थान आणि स्वामींचे गुरु वृद्धपूरचे श्री गोविंद प्रभू, आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींचे श्री गुरु गोविंद प्रभू, त्या गोविंद प्रभूंचं स्मरण व्हावं, त्यांना त्यांच्या आचाराचा, त्याच्या लीळा चरित्राचा, त्यांनी दिलेल्या आदर्शांचा सदोदित स्मरण व्हावं म्हणून आमच्या पंथ परंपरेने गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो दाढेचा विशेष गुरुदर्शन या निमित्तानं
नमस्कार करण्यासाठी सोहळ्याला ठेवण्याची परंपरा निर्माण झाली. म्हणजे आता फिरस्ते या- असते का असे फिरस्ते असते का दाढीचा जो सोहळा आहे आज इथं नंतर नाही, दरवर्षी याच ठिकाणी असतो. असं आहे. हा, पण आता समजा ते गादी पुरुष जर आता ज्यांच्या माझ्या अगोदर जे आमचे गुरुजी ज्यांना ही गादी झाली होती ते जाळीच्या देवाला राहत होते. हो. त्यामुळे ती गादी पुरुष जर जाळी देवाला आहेत तर मग हा विषय त्यांच्यासोबत जाळीच्या देवाला, कारण हा महंतीशी निगडीत आहे. त्या महंताच्या सेवेशी निगडीत असल्यामुळे त्यांचा सुपूर्द आहे, त्याची जबाबदारी आहे. मग तो त्यांच्यासोबत मग तो जायचे देवाला त्याच्यासोबत होता. मग आता त्यांनी ही गादी पण मला दिल्यानंतर हा परत या ठिकाणी माझ्याजवळ आला. तिथं काय फिरती राहत नाही. आणि मग काही ठिकाणी आहे, कोणी कार्यप्रसंगाने कार्यक्रमाच्या निमित्तानं कोणी दर्शनार्थ बोलवलं, 1000-2000 लोक आहेत त्यांच्या दर्शनासाठी, एक सौजन्य म्हणून तो घेऊन जाता येतो. एकदा मी माळसाला 2 वर्षापूर्वी गेलो होतो ना, तर तिथं पण असाच प्रोग्राम होता एक. तर अशा प्रकारे दाढीचं गेल्या अनेक वर्षांपासून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दाढीचा विशेष दर्शनार्थ ठेवला जात होता. परंतु 1994 पासून माझ्याकडे ही सेवा इथे आली. आमच्या श्री गुरुजींना जायचे देवाच्या श्री मोठे बाबांना जेव्हा ही गादी झाली त्यांनी मला इथे सेवेसाठी पाठवलं. तेव्हापासून मग मी गुरुपौर्णिमेचा आमचे धाडीवाल सरांच्या वतीनं लोकमतच्या माध्यमातून आम्ही प्रचार करायला सुरू केला. या गुरुपौर्णिमेच्या यात्रेचं पेपरला वर्तमान जायचं, काही मग ते टीव्हीलाही बातम्या येऊ लागल्या. त्या माध्यमातून ह्या प्रचार आणि प्रसाराच्या पेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागलं आणि लोकांचे मनोर्थ पूर्ण होऊ लागले. आणि ह्या विशेषाचं एक महत्त्वाचं की इथे जो कोणी ज्या ज्या प्रकारचा मनोर्थ करील त्याच्यात ते मनोर्थ त्याच्या त्या कामना पूर्ण होतात, त्याच्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे दरवर्षी भाविकांची संख्या वाढतच चाललेली आहे. या 4-5 दिवसामध्ये जवळजवळ 1 लाख ते 1.25 लाख लोक दर्शनासाठी येऊन गेले. एवढा पावसाळा असताना सुद्धा. आणि आज कालपासून प्रत्येक आश्रमांमध्ये इथं अन्नदान यज्ञ सुरू असतात. आम्ही इथे श्री गोविंदप्रभू सेवा आश्रमात इथे जागा कमी असल्यामुळे तिथे श्यामबाबा म्हणजे गोविंदराज बाबा दर्यापूरकर त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही भोजन व्यवस्था ठेवलेली असते. काल दिवसभर रात्री 10:30 वाजेपर्यंत अन्नदान यज्ञ चालू होता. आजही अजून चालूच आहे. आम्ही आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी सेवेसाठी सगळं शासनानेही पोलीस प्रशासनानेही चांगल्या प्रकारचा चोख बंदोबस्त ठेवला. कोणत्याही प्रकारचं यात्रेमध्ये गडबड होऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी. त्याचप्रमाणे इथे येणाऱ्या भाविकांना वैद्यकीय सेवा सुद्धा उपलब्ध होते आहे. आणि ग्रामस्थ मंडळीचं चांगल्या पद्धतीचं सहयोग आहे. आणि आज आमचे आमदार किशोरप्पा ते पण दर्शनाला येऊन गेले. आता संध्याकाळी 6:30 वाजता 40 गावचे मॅजिस्ट्रेट ते येणार आहे दर्शनासाठी. या व्यतिरिक्तही मोठे काही राजकीय लोक दर्शनाला येत राहतात. हा, अधिकारी वर्ग म्हणजे एकंदरीत राजाश्रय सुद्धा आहे. हो आहे, चांगली गोष्ट आहे. आणि हे सर्व ऐकून आम्हाला फार आनंद वाटला. प्रेक्षकांना पण, माझे जे सबस्क्रायबर आहेत, पाहणारे जे प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना नक्कीच तुम्ही दिलेली जे दाढीबरोबर गुरुपौर्णिमेची जी महिमा आहे ती तुम्ही सांगितली. आणि मला ह्या मंदिराबद्दल सुद्धा थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. मी सांगितलं की हे मंदिर म्हणजे ब्राह्मणाचं घर होतं. या ठिकाणी ब्राह्मणाने स्वामींना निमंत्रित करून बोलावलं. या ठिकाणी ब्राह्मणाने श्री चक्रधर स्वामींचे 800 वर्षापूर्वी संध्याकाळी स्वामी आले तेव्हापासून त्यांचं पदक्षालन, चरणसेवा, मग त्या दाम्पत्याने स्वामींना सायंकाळी भोजन, चरणसेवा केली. आणि दुसऱ्या दिवशी प्रस्थान होईपर्यंत त्यांनी स्वामींना प्रसन्न केलं अशी या जागेची. आणि त्यामुळे स्वामी प्रसन्न होऊन स्वामींनी स्वतःहून म्हणाले आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो, काही मागा. आणि स्वामींनी त्यांना वरदान दिलं प्रसन्न होऊन. अशी या स्थानाची महती, प्रसन्न स्थान आहे. म्हणून या ठिकाणी जो मनोरथ घेऊन येईल, जो ज्या इच्छा व्यक्त करतो त्या इच्छा पूर्ण होतात, अशी या स्थानाची ख्याती. तर बाबा मला एक म्हणायचं आहे की मी इथे जे पुजारी वर्ग आहे त्यांना अगोदर भेटलो होतो.
मी मराठी चित्रपट वगैरे पण बनवतो, तर मला अशी इच्छा होती की आपण ह्या विषयावरती एक शॉर्ट फिल्म बनवावं आणि जास्तीत जास्त प्रकारे त्याचं म्हणजे आपल्याला प्रसारण करता येईल असं मला वाटतं. तर तुमचा जर आशीर्वाद असेल तर तुम्ही आणि तुम्ही जर मला याच्यावरती स्क्रिप्टसाठी मला जर असे ते प्रोजेक्ट म्हणजे त्यांचे जे पॉईंट जर मला दिले देऊ आम्ही, जसे म्हणाल तसे. इथले जे पुजारी लोक आहेत बाकीचे जे मंडप वगैरे त्यांनी मला सांगितलं की आम्ही ऍक्टिंग सुद्धा करू बा तुमच्या याच्यामध्ये, पण तुम्ही याच्यावर करा. म्हटलं मी तर करू शकतो, पण एखादी वेळेस जर काही त्याच्यातला प्रसंग जर चुकीचा मांडला गेला माझ्याकडून तर मला त्याच्यावरती माझ्यावरती तुम्हाला स्वतः ऑब्जेक्शन घेऊ शकतो माझ्या. बरोबर. तर मला त्याच्यासाठी एक अशा प्रसिद्ध म्हणजे जे मानकरी व्यक्ती आहे म्हणजे जसे तुम्ही तुमच्याकडून मला जर व्यवस्थिशीर माहिती मिळाली तर मी निश्चितच ते चरित्राचं पुस्तक आपल्याला देऊ, त्याच्यावर आपण त्याच्यावरून वाद संवाद मला करता येईल. अनुवादित चरित्र आहे त्याच्यातून आपण काढू शकता, त्याच्यातून मुद्दे घेऊन बसायला दोन. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. ही सगळी सविस्तर माहिती देणं वेळेच्या अभावी आणि तुमच्या नियोजनाच्या अभावी शक्य नाही, परंतु जेवढी माहिती दिली ती माहिती सर्व तुमच्या प्रेक्षकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत ती पोहोचवू आणि त्यांना सर्वांना जे कोणी ही पाहत आहेत त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही शुभकामना व्यक्त करतो, शुभाशीर्वाद देतो. तरी मित्रांनो अशा प्रकारे बाबांनी आपल्याला गुरुपौर्णिमा निमित्त आशीर्वाद दिला. आपण बाबांचा तुमच्या वतीने आणि आमच्या चॅनलच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद बाबा, परत नमस्कार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज्ञा घ्या. हो दे Ang hindi na yun. ओके.